नमस्कार मित्रांनो, सध्या ट्रेंडिंगवर चाललेली म्हणजे कोकरज जनता पार्टी। तर मित्रांनो, याला मराठीमध्ये झुरड जनता पार्टी असे म्हणतात। तर मित्रांनो, ही नेमकी झुरड जनता पार्टी म्हणजेच कोकरज जनता पार्टी नेमकी काय आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर पाहायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, झुरड जनता पार्टी म्हणजे कोकरज जनता पार्टी ही भारतीय तरुणाची एक व्यंग्यात्मक आणि डिजिटल राजकीय चळवळ आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणाची तुलना झुरडशी केल्याच्या विधानानंतर हा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे। तसेच सध्या सोशल मीडियावरील प्रचंड व्हायरल झालेला एक उपरोधिक राजकीय ट्रेंड आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणाच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्याचा निषेध म्हणून ही डिजिटल चळवळ सुरू झाली आहे। या पार्टीचा उगम सांगायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर येथील PPR एक्सपर्ट अभिजित दिपके यांनी या आभासी पक्षाची स्थापना केली असून ते याला बेरोजगार आणि आळशी लोकांचे आवाज असे म्हणतात। याची स्थापना 16 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरमधील अभिजित दिपके नावाच्या तरुणाने या पार्टीची घोषणा केली। याची पार्श्वभूमी बघायला गेलं तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एखाद्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुण झुरडाप्रमाणे व्यवस्थित घुसखोरी करून RTI आणि मीडियाचा वापर करून हल्ले करतात असे विधान केले होते। याचा उद्देश सांगायला गेलं तर तरुणाचा अपमान करणाऱ्या विधानाचा निषेध करणे आणि बेरोजगारी राजकीय उत्तरदायित्व अशा मुद्द्याकडे लक्ष वेधणे हा चळवळीचा मुख्य हेतू आहे। याच्या अवघ्या काही दिवसातच या पक्षाच्या इंस्टाग्राम अकाउंटने 18 दशलक्ष म्हणजेच 1.8 कोटीच्या फॉलोअरचा टप्पा पार केला, जो अनेक प्रस्थापित राजकीय पक्षांच्या फॉलोअरपेक्षा जास्त आहे। तसेच मित्रांनो, बेरोजगारी आणि तरुणांच्या उपासातून सुरू झालेला हा फॅन मोहिमेला सोशल मीडियावर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। अवघ्या काही दिवसातच या पक्षाचे लाखो सदस्य कोट्यवधी फॉलोअर्स जोडले गेले। तसेच मित्रांनो, याला काही राजकीय वाद आहेत। या हँडलवर सरकारला राष्ट्रीय सुरक्षेचा धोका वाटल्यामुळे केंद्र सरकारने एक्स ट्विटवर हे खाते ब्लॉक करण्यास सांगितले, ज्याच्यावर शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांनी लोकशाही अभिव्यक्तीवर गदा आल्याचा सांगत टीका केली आहे। हा केवळ एक सोशल मीडिया ट्रेंड असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या पक्षाला झुरड हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळणे अशक्यच आहे। जर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।